मुरगुडातील गो ॲग्रोटेक वैरण उत्पादक प्रकल्पाला अमेरिकन तज्ज्ञांनी भेट दिली. एन्व्हायरमेंट डिफेन्स फंड, बायस इन्स्टिट्यूशन रिसर्च आणि गोकुळ दूध संघ यांच्या प्रयत्नातून मुरगुड शिंदेवाडी तालुका कागल येथे गो ॲग्रोटेक कोल्हापूर वैरण उत्पादन कंपनी हा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामार्फत उत्कृष्ट क्वालिटीचे जनावरांसाठी सायलेज मुरघास बनवण्याचे काम चालते. या प्रकल्पाचे चालक योगेश खराडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रकल्पाची माहिती दिली. पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी मका या पिकाचे वर्षातून 2दा उत्पादन घेऊन शेतकऱ्यांनी फायद्याची शेती करावे असे आवाहन खराडे यांनी यावेळी बोलताना केलं. यावेळी एन्व्हायरमेंट डिफेन्स फंडचे अभिनव, अमेरिकेचे डॉक्टर डिरेक, बायस इन्स्टिट्यूट रिसर्च अक्षयजी, जॉन टाउझर, अंजू हॅडसन आणि उदयभाई या तज्ज्ञांनी प्रकल्पाची इत्थंभूत माहिती घेतली. प्रत्यक्ष प्रकल्पाचे चालू असलेले काम त्यांनी बघितले. परदेशी पाहुणे आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकल्प परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना प्रतापराव चिपळूणकर यांनी विना नांगरट विना मशागत शेती तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. तर पर्यावरण तज्ज्ञ अनिल चौगले यांनी परिसरातील म्हाळुंग, फळ, हादगा, शेवगा, आपटा, शमी, कांचन या वृक्षाचे महत्त्व विशद केले. भिकाजी दाभोळे यांनीही मनोगत मांडले. शेतकऱ्यांशी संवाद साधताना सर्वच तज्ज्ञांनी अत्यंत नम्रपणे माहिती घेतली. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने भारतीयांच्या चाललेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. शेतकऱ्यांची आर्थिकदृष्ट्या प्रगती व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.